फुल स्ट्रोक्स पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार पाहतोय. नेक्स्ट बॉल विसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. काही टप्प्यांवरती चेंडू मात्र फील्ड होईल. लॉंग ऑफला तिकडे रन्स मिळेल. एक सिंगल. धावसंख्या 5. आजच्या रात्रीतील डी गटातील दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण पाहतोय. डाऊन द ग्राउंड विसेप मध्ये अर्थातच लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. रन्स आली. एक सिंगल. राईट अमोर द विकेट. पॅव्हलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना बॉलर नेम संदेश पाटील. हो, चांगला चेंडू ऑफ स्टिक वरती हा चेंडू होता. बॅटची कडा घेत स्लिप रिझन कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू फील्ड होईल. तत्पूर्वी रन्स येईल. एक सिंगल. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेशन आपण मागच्या 2 चेंडूंवरती पाहतोय. मागच्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल. दीपेश गावण करता दुर्शेत टीमसाठी एक चांगला खेळाडू म्हणावं लागेल. खूप चांगलं क्वालिटी क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा पाहिलंय. हो, नेक्स्ट बॉल एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय. क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू मात्र जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. सीमा पार. चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला अलोंग द कार्पेट. अगदी गवतालाही आग लावणारा हा फटका आपण पाहतो. चौकार जरूर पाहायला मिळेल. 4च्या मदतीने 10 ऑन दी बोर्ड. दुहेरी अंकात धावफलक आपण जरूर पाहतो. भरपूर पाठीराखे आपण पाहतोय. कोपरोलीचे समर्थक, दुर्शेतचे समर्थक. नेक्स्ट बॉल 30 सर्कल बीट केलाय. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तदनंतर रन्स आल्या 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. 12 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. 12 ऑन दी बोर्ड. षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्लेचे षटक. हो, जागा बनवली होती. शफल झाले आणि तदनंतर चेंडू मात्र निघून गेला. षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 12 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेले 2 चौकार, 2 सिंगल, एक दुहेरी, एक डॉट बॉल अशा एकूण 12 रन्स. व्याघ्रेश्वर दुर्शेत आणि त्यांच्या विरोधात जय भवानी कोपरोली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मयूर ठाकूर. पेन नगरपालिका एन कडून मयूरला आपण पाहणार आहोत गोलंदाजी करत असताना. कोपरोली टीमसाठी महत्वाचं हे षटक राहील. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करत असताना विशेष करून रोहित गावणच्या बॅट मधून आलेले 2 चौकार आपण पाहिलेत. ऑन स्ट्राईक वरती दीपेश गावणला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट रनअपनी गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल वरती जोरदार अपील पाहायला मिळाली. थोडी हाईट होती. पंच सांगतायत लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स या ठिकाणी ऍड केले जाईल. प्लेअर ऑफ द मॅच बंटी पाटील. मी जगदीश दादांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर पारितोषिक देऊया. आदेश कलवे टीमचा खेळाडू सामनावीर. सन्माननीय ऍडव्होकेट जगदीश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर चे पारितोषिक देतोय. तेरा रन स्कोर कार्ड वरती पाहतोय. हो, फिरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये पकडलाय झेल. धक्का क्रमांक 1. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज रोहित गावण बॅक टू द पॅव्हलियन. चांगला प्रयत्न होता. फटका देखील तितकाच ताकदीचा होता.
इलिव्हेशन अर्थातच उंची अधिक घेतली चेंडूने आणि तदनंतर अंतर मात्र चेंडूने कापलं नाहीये. सोप्पा झेल भरपूर अवधी होता फिल्डरकडे आणि झेल पकडलाय. संदेश पाटील सबसे कातिल. जय भवानी कोपरोलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सर्वेश गावण गावण ब्रदर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गावण या आडनावाचे खेळाडू, याआधी आम्ही म्हात्रे त्याआधी पाटील या आडनावाचे खेळाडू आपण पाहिलेत. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यस ऑब्विसली दुश्मी मधून देसले. डाव्या हाताचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समन सर्वेश गावण ला जरूर आपण पाहतोय. नक्कीच जर का आपण दुर्शेत गावाचा विचार केला तर गावण आडनावाचे भरपूर खेळाडू तुम्हाला दुर्शेत गावामध्ये पाहायला मिळतील. अजिंक्य गावंड असेल, सुनील गावंड असेल, प्रशांत गावंड अशा प्रकारचे खेळाडू तर ह्याच टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू गोलंदाज मयूर ठाकूर हो सफल झालाय. त्यानंतर लाव उडली अपील. 30 सर्कलच्या आतमधले सर्व खेळाडू अर्थातच 4 क्षेत्ररक्षक, 1 गोलंदाज, 1 एष्टी रक्षक, 6 खेळाडू या ठिकाणी अपील करतायत. क्वालिफाईड पंच मैदानाच्या आतमध्ये हनुमान नाईक आणि त्यांच्या सोबत बंटी म्हात्रे तर हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 13 लॉस ऑफ 1 विकेट, 13ला 1. बॅटिंग करत असताना टीम व्याघ्रेश्वर दुर्शेत हो चांगला फटका आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, टक असा आवाज आला बॅट आणि बॉलचा जेव्हा संपर्क झाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. डीप मध्ये जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होतो तेव्हा 2 रन्स नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांच्या मैत्रीने धावसंख्या 15 स्कोर कार्ड वरती कमालीचं बॅटल आहे. चांगलं बॅटल, चांगलं युद्ध, चांगली मॅच, चांगला सामना जरूर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. भरपूर पाठीराखे आपण पाहतोय दुर्शेतचे, भरपूर पाठीराखे कोपरोलीचे सामना पाहण्यासाठी या मैदानावरती खोलात टाकलाय, खोदून काढलाय, पॉइंट कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स आली 1 सिंगल. धावसंख्या 16 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. षटकातील चेंडूंचा आपण विचार केला तर एका चेंडूचा खेळ अद्याप बाकी असेल. 1 टू गो, लास्ट बॉल बाकी असेल. मध्यरात्रीत ही स्पर्धा आपण पाहतोय. शूरवीर शंभूराजे चषक 2026 पर्व. ओ स्विच हिट, स्वीट हिट, अल्टी पलटी आणि चेंडूला केलंय कल्टी. चेंडू मात्र निघाला सीमा पार, चौकार. जबरदस्त फटका. जो प्रयत्न होता त्यात यश आलं. फलंदाज दीपेश गावंडला. आज डे फॉर्मॅट मध्ये भाल नगरीमध्ये या खेळाडूला आम्ही पाहिलं. तिकडे देखील चांगला खेळ राहिला या खेळाडूचा. आणि आता नाईट फॉर्मॅट मध्ये दुर्शेत टीमचं लीड करत असताना दीपेश गावंड, व्याघ्रेश्वर दुर्शेत हा संघ, त्यांच्या विरोधात टीम जय भवानी कोपरोली अशी लढत आपण जरूर पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने 20 रन स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या 12. सेकंड ओव्हर मध्ये रन्स आल्यात 8. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी गोलंदाज स्वतः कर्णधार सतीश पाटील. बऱ्याच वर्षांचा अनुभवी गोलंदाज. जर्सी क्रमांक नॉट 7 जेम्स बॉन्ड हा लकी आकडा त्यांच्या जर्सीवरती आपण पाहतोय. परंतु मोठं आव्हान असेल समोर. डाव्या हाताचा फलंदाज सर्वेशला आपण पाहतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट झालाय, सिंगल रन्स मिळाली. स्ट्राईक हवी होती
दीपेश गावंडला आणि स्ट्राईक मिळाली देखील. चांगला चेंडू पाहायला मिळाला, थोडासा स्विंग पाहायला मिळतोय. पाटा विकेट भरपूर रोल केले. खर तर या मैदानाचा आपण विचार केला तर प्रत्येक रात्रीत तुम्हाला वेगळी विकेट पाहायला मिळेल आणि या विकेटवरती भरपूर स्विंग आहे. तुमच्याकडे जर का ते कौशल्य असेल, तुमच्याकडे जर का तशा प्रकारचे चेंडू असतील तर तुम्हाला जरूर मदत मिळेल. एखादा इन स्विंग, एखादा आउट स्विंग, खांद्याचा अतिरिक्त वापर केला तर बाउन्सर चेंडू देखील या पिच वरती तुम्ही फेकू शकता. 21 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. कमालीचा सामना होईल. हो, चांगला चेंडू आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न अप्रतिम राहिलाय. पण आम्ही नेहमी म्हणतो, जो खर तर पायाने चालतो तो अंतर गाठतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येय गाठतो. पण तुम्हाला आता डोक्याचा वापर करायचा आहे. 3 स्टंपच्या मधोमध पायावरती चेंडू जर का दिला तर षटकार चौकार पाहायला मिळेल. ऑफ स्टिकच्या बाहेर जर का एखादा यॉर्कर, एखादा वाईड यॉर्कर जर का फेकला तर डॉट बॉल पाहायला मिळेल. तशाच प्रकारची गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग आणि इथे मात्र काय घडलंय, फलंदाज बाद होईल. दीपेश गावन बॅक टू द पॅव्हलियन. आवश्यकता होती का? निर्धाव चेंडू जरी एखादा आला असता तरी काही फरक नसतं पडलं, परंतु दीपेश सारखी महत्वाची विकेट आता मात्र गमावले. व्याघ्रेश्वर दुर्शेत टीम चा खरं तर सुपरस्टार खेळाडू आता बाद होईल. तदनंतर चौथ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. योगेश गावन चौथ्या क्रमांकावरती महत्वाचा खेळाडू, संकट मोचक, तारणहार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातोय. धावांची आवश्यकता असेल दुर्शेत संघाला. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये किती रन्स होतील? 21 ऑलरेडी आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. 40च्या आसपास पोहोचावं लागेल. 40-45 टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल. प्रतिस्पर्धी टीम मध्ये एक्सप्लोजिव्ह बॅट्समन आहेत. विस्फोटक खेळाडूंचा भरणा असणारा संघ. खर तर मागचे 2 वर्ष कोपरोली टीमचं प्रदर्शन जबरदस्त राहिलंय. हो, नेक्स्ट बॉल ऑफ केलाय, संधी मिळाली, भरपूर वेळ आहे. क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल, सोडणार नाहीये. भरपूर वेळ होता. फार उंचावर उडालेला हा चेंडू आपण पाहिला आणि तदनंतर ही विकेट आपण पाहतोय. झेल पकडलाय भूषण भूषण म्हात्रे. क्रिकेटची प्रचंड आवड, नेहमी प्रॅक्टिस मध्ये राहणारा खेळाडू आणि अग्रेसिव्ह खेळाडू. आपल्या टीमसाठी महत्वाच्या क्षणी तर रन्स असतील, फिल्डिंग असेल, सर्व गुण संपन्न खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय. परंतु मी गोलंदाज सतीश पाटीलचं कौतुक करेल. बरेच वर्ष हा गोलंदाज आपल्या टीमसाठी महत्वाच्या क्षणी गोलंदाजी करतोय. 3ऱ्या षटकासाठी या गोलंदाजाला प्राचारण करण्यात आलं. स्वतः कर्णधार विश्वास ठेवलाय स्वतःवरती. 21 या धावसंख्येवरती 3रा गडी बाद झालाय बॅटिंग करणाऱ्या दुर्शेत टीमचा. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 1 षटक, 8 चेंडू मध्ये किमान 15 ते 20 रन्स. 36-40 च्या आसपास आपण 45 चा विचार करत होतो, परंतु विकेट्स गमावल्या 3. पाहूया काय घडेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑफ स्टिक वरती हा चेंडू आहे. तर त्या खेळाडूचा बद्दल जर का म्हणायला गेलो तर हा खेळाडू भरपूर स्पर्धा पाहत असेल आणि खेळत देखील असेल. त्याला ठाऊक आहे, पूर्वी 3 स्टंपच्या मधोमध लाईन आणि लेंथ असायची. आजकाल 3 स्टंपच्या मधोमध कोणीच चेंडू फेकत नाही. ऑफ स्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी जी वाईड लाईन आहे ना, तिकडे त्या चॅनल मध्ये सध्याच्या घडीला गोलंदाजी सुरू आहे. हो, चांगला फटका आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. प्रेक्षक खुश आहेत. आनंदाचं वातावरण कोपरोलीच्या डगआउट मध्ये जरूर आपण पाहतोय.
पहा इथून जर का आपण विचार केला तर 10 ते 15 मिनिटांचा फक्त अंतर आहे कोपरोलीला जाण्यासाठी आणि भरपूर प्रेक्षक आलेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहतो 21. चला आमच्या ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटरला विनंती असेल एकदा डगआउट कडे घ्या, प्रेक्षक आम्हाला पाहू द्या. कोपरोली टीमच्या डगआउट कडे आम्ही कॅमेरा फोकस केलाय. हे कोपरोलीचे समर्थक सध्या आपण दूरशेचे खेळाडू पाहतोय, त्यांचा खेळाडू कक्ष. तदनंतर बॅनरच्या खाली जे आमचे समर्थक आहेत कोपरोली टीमचे खुर्च्यांवरती बसलेले काही समर्थक, या काकांचा हात आम्ही दिसलाय. भरपूर क्रिकेटचे ते प्रेमी आहेत. हे सर्व कोपरोलीचे समर्थक आपण पाहतो. वेलकम वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं शूरवीर शंभूराजे चषकामध्ये हार्दिक स्वागत. रात्रीचे 2:31 झालेत आणि तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. अंतिम षटकासाठी गोलंदाज प्रतीक ठाकूर. डाव्या स्टिक वरती चेंडू जरूर होता. लाऊडली अपील, जोरदार अपील, व्हाईट बॉल. वाईड बॉल जरूर असेल. अचूक निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला. बंटी म्हात्रे आणि हनुमानजी नाईक पंचांच्या भूमिकेत दोघांनी आपण पाहतो. धावसंख्या 22. अंतिम षटक सुरू आहे. अंतिम षटकातील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल टॉस आहे, खराब चेंडू आहे. आक्रमण पाहायला मिळालं. एका टप्प्यावरती चेंडू मात्र निघाला सीमा पार. मच निडेड फोर. टीम वागरेश्वर दूरशे टीम साठी आवश्यकता होती. खराब चेंडू आहे. मागच्या एका चेंडूचा जर का आपण विचार केला तर 5 रन्स आल्यात. सर्वेश गावणच्या बॅट मधनं खर तर हा चौकार आलाय. 26 रन्स. अद्याप 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये आपण पाहायचा किती रन्स येतील. षटकातील दुसरा चेंडू. याही वेळेस बॅटची कडा घेत चेंडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड झाला. रन्स आली. एक सिंगल स्ट्राइक रोटेशन. ऑन स्ट्राइक वरती सौरभ नाईक या खेळाडूला आपण पाहणार आहोत. महत्वपूर्ण सामना दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. एका बाजूला टीम पाहायला मिळेल दूरशेत बॅटिंग करत असताना, त्यांना प्रत्युत्तर देत असताना त्यांच्या विरोधात जय भवानी कोपरोली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम षटक. फिरून खेळण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने चेंडू फेकलाय. सिंगल कंप्लीट. स्ट्रेट हिटचा प्रयत्न. सिंगल आलाय आणि एकच मिळेल. धावसंख्या 28. 28 ऑन द बोर्ड. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. भैरवीचं षटक स्लॉग ओव्हर आणि या स्लॉग ओव्हर मध्ये जर का आपण विचार केला तर 1 वाईड, 1 चौकार, 1 सिंगल आणि 1 22 रन्स अशा एकूण 7 रन्स खर्च केल्यात. 28 आहेत. अजूनही काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल दूरशे टीमला. एखादा षटकार, एखादा चौकार येणं अपेक्षित असेल. 35-40 च्या आसपास पोहोचावं लागेल वागरेश्वर दूरशे टीमला. खराब चेंडू आहे. फुल टॉस. फुल टोल वसूल केलाय. चेंडूला मात्र पाठवले सीमा पार. षटकार आलाय. हे अंतिम षटक भरपूर महागडं राहिलंय. खराब चेंडू होता. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. सर्वेश गावणला तुम्ही फुलटॉस देऊ शकत नाही आहात. टेनिस बॉल त्याला आता फुटबॉल सारखा दिसत असेल. आणखीन एक चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एका टप्प्यावरती आता चेंडू मात्र चाललाय सीमा पार. असं म्हणतात घर फिरला की घराचे वाशे देखील फिरतात. एक चांगला फटका तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. क्रिकेटमध्ये हे असं पण कित्येक वेळा पाहिलंय. गेम चेंजिंग मुवमेंट
मागच्या 2 चेंडूंवरती 10 रन्स आल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये 17 रन्स अद्यापपर्यंत खर्च केल्यात. गोलंदाज प्रतीक ठाकूरने. नेक्स्ट बॉल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिकडे असेल. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जाईल. तत्पूर्वी 2 कंप्लीट 2 रन्स मिळतील. धावसंख्या 2नी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 40 ऑन द बोर्ड. 40 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो आणि 41 धावसंख्येचं लक्ष मात्र या ठिकाणी जरूर राहणार आहे. प्रतिस्पर्धी जय भवानी कोपरोली संघाला विजयासाठी 41 रन्स करायचे आहेत. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण आमंत्रित करूया. बापेश्वर उर्नोली आणि आदेश कलवे दोन्ही संघांना आमची विनंती असेल कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. 4 षटक आणि 41 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. व्याघ्रेश्वर दुर्शेत जय भवानी कोपरोली अशी लढत आपण पाहणार आहोत. टॉस साठी पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करतोय आदेश कलवे आणि बापेश्वर उर्नोली अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. फोर्टी 41 लक्ष या मॅच मध्ये जरूर राहणार आहे. प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी 41 रन्स करायचे आहेत. टॉस साठी पुन्हा एकदा मी कलवे आणि उर्नोली टीमला मी आमंत्रित करतोय. चला आपण टॉस साठी या प्लीज. सर टॉस साठी या दोन्ही कॅप्टन प्लीज. बापेश्वर उर्नोली आणि आदेश कळवे कॅप्टन आलेले नाही टॉस साठी. नंतर एक ओव्हर कमी केली जाईल. जर का पहिला बॉल पडला तर 2 षटकांचा सामना राहील आयोजकांकडून इथं सांगण्यात आलेलं आहे. आणि जर का पहिला कॅप्टन उपस्थित असेल तर समोरच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. फलंदाज आतमध्ये गेलेले आहेत. पहिला बॉल जसा पडेल दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर 1 षटक कमी केला जाईल. आणि जर का पहिला कॅप्टन इथे उपस्थित असेल तर टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. गेम ऑन आता आम्ही अनाउन्समेंट करणार नाहीत टॉस साठी. तुम्हाला यायचं असेल तेव्हा येऊ शकता. बापेश्वर उर्नोले आणि आदेश कळवे. चला गेम ऑन लेट्स प्ले. आपण पाहायला गेलं तर स्क्रीनवर पाहताय सायप्रीत लेडी वॉल. सायप्रीत एलईडी बिग साईज 12x20 ची तुम्हाला बिग साईज एलईडी स्क्रीन तुम्हाला मिळेल. आणि 6x8 आणि 8x8 ची ही तुम्हाला स्क्रीन मिळेल. 8x10 ची ही तुम्हाला स्क्रीन मिळेल. 8x12 ची स्क्रीन तुम्हाला मिळेल. बुकिंग नाव. आपण पाहायला गेलं तर संपर्क साधा चंदू वाघमारे आणि प्रेम वाघमारे. अगदी HD क्वालिटीची सायप्रीत एलईडी स्क्रीन
तुम्हाला तुमच्या प्रोग्रामसाठी, तुम्हाला इव्हेंटसाठी तुम्हाला उपलब्ध अगदी स्वस्त दरामध्ये इथून मात्र मिळणार आहे. सायप्रीत लाईव्ह आणि सायप्री एलईडी वॉल आपण पाहतोय की टॉस घेतला जाते. स्विंग द कॉइन. टॉस इथे जिंकलाय टीम यस उर्नोली टीम. निर्णय कवायचा आहे उर्नोली. नाही नाही नाही, प्रत्येक मॅच निर्णय कवायचा आहे. बॉलिंग यस क्षेत्रक्षण उर्नोली टीमने घेतलाय सगळ्या मॅचकडे आणि विजयासाठी इथून गरज आहे. 41 धावांचे पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. कुणाल म्हात्रे स्ट्राईक इनला पाहतोय आपण. कुणालच्या बॅटमधून मात्र इथून चौकार पाहायला मिळाला. दमदार स्पर्धा आपण पाहतोय इथे. शूरवीर शंभूराजे चषकाचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. चौथी रात्र दुसऱ्या फेरीतील सामन्यांना मात्र सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जिंकला येते. कोण जिंकणार त्यासाठी मात्र हा सामना सुरू आहे. वाव, चांगला बॉल इथे मात्र चांगला फील्ड केलाय. अप्रतिम मात्र तिथे सौरभ नाईक आहे तिथे. झेल सुद्धा पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम पकडले होते. गोलंदाजी मार्क वरती अजिंक्य गावंडला पाहतोय. फ्रंटल गोलंदाजीसाठी येतात, आपल्या नावाची चर्चा करायला लावतात असे गोलंदाज पाहायला मिळतात. एक पॉइंटला खेळला तिथे क्षेत्ररक्षक जॉन्टी रोडर स्टाईल न करण्याचा प्रयत्न सफल झाला नाहीये. बॅकअप चांगला तिथे गेला आणि तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर सिंगल इथे कंप्लीट ला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 6 धावा. 6 ऑन स्कोर बोर्ड. खूप छान आपण ही मॅच पाहतोय. आजच्या रात्रीतील आणखी 2 सामने बाकी आहेत. याच्यानंतर उर्नोली आणि कळवे या 2 संघांमध्ये सामना होईल. टॉस जिंकलाय उर्नोली टीमनं. प्रथमतः क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. ओ, फटका फसलाय तिथे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतात, बॉलला उचललाय परंतु हा षटकार नाही तर हा विकेट आहे. क्रमांक पहिला. लगा 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 440 होल्टचा करंट लगा. फलंदाज कुणाल म्हात्रे. रन मशीन टीम कोपरोलीचा मात्र हा मोठा फलंदाज बाद. कॅप्टन, तुमचे समर्थकांना थोडेसे आवरा, कारण जर का तुमचे समर्थक आतमध्ये गेले तर पेनल्टी आहे. त्यामुळे लाईनच्या बाहेर थोडेसे दूर व्हा. 1-2 फुटाचा अंतर ठेवा. कळवेकर. रोहित गावंडनं झेल पकडलाय. अप्रतिम, काय क्लास. 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सचिन गावंड यांच्याकडनं, परंतु तिथेच आलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. संदेश पाटील 41वा बनवायचे आहेत. कुणाल म्हात्रेला बाद करण्यामध्ये यशस्वी झाले अजिंक्य गावंड. हो, तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडस ते प्रयत्न चांगले होते परंतु बॉल अलॉंग द कार्पेट. सीमा रेषा पार. धावा आल्या 4 4 4 चौकार. 2 सामने दुर्शेत आणि कोपरोली. पहिल्यांदा आवाज द्यायचा आहे. दुर्शेतकर, आवाज. दुर्शेत नाही, आवाज आलाय. आवाज दुर्शेत नाही, अजून नाही आलाय. एवढाच आवाज. दुर्शेत आवाज. आता टीम कोपरोली आवाज. आवाज वाढलाय, आवाज वाढलाय. या चौकारानं मात्र त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. वातावरण टाईट, हॉट मॅच. 19 बॉल 31 धावांची गरज. सामना आहे दुर्शेत आणि कोपरोली या 2 गावांमधील. गावांचा अस्मिता क्रिकेटच्या निमित्ताने लागली गेली आहे. स्लाइड लेफ्ट साइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. त्याला मात्र खेचून काढल्या ऑन साइडला. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. दीपेश गावंडनं मात्र डिफेन्स केलाय बॉलला. एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. आता विजयासाठी 18 बॉल 30 ची गरज. आपण पाहतोय आमचे मुख्य आयोजक दमदार दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि डॅशिंग व्यक्तिमत्व निशाकार गरज साहेब, आमचे जेपी दादा.
रोहित तांडेल, रोहितजी तांडेल, निशाकारे गरज साहेब, जेपीजी मात्रे दादा, या तिघांनाही पाहतो स्क्रीनवरती. आज परिपूर्ण लक्ष ठेवून आहेत आमचे आयोजक आदरणीय संजय गरज साहेब, लीलाधर मात्रे साहेब, जगदीशजी पाटील. एक दमदार आयोजन. गावामध्ये आपण पाहिलं की ती नावं गेली आहेत. चौघांनाही आदरपूर्वक टेनिस क्रिकेटमध्ये सन्मान मिळणार आहे, कारण ना भूतो ना भविष्याशी स्पर्धा संपन्न केली जातोय. उद्या अंतिम दिवस गोड होईल. अगदी साखरेसारखी स्पर्धा इथे मात्र होताना पाहायला मिळाली. 18 बॉल 30ची गरज विजयासाठी ते मात्र पाहायला मिळतोय. कोण जिंकणार, कोण हरणार? जिंकणार का दुर्शेत, जिंकणार की कोपरोली, कोपरोली की दुर्शेत, दुर्शेत की कोपरोली? ओ फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिरकी घेतली, बॉल चाललाय टप्पा टप्पा टप्पा, सीमा रेषा पार 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 पार, चौकार. 4 धावा या बॉल वरती आल्यात. ठासून ठोकून इथे मात्र खेळ मात्र पाहायला मिळते. धावपलकावरती धावा 15 पाहायला मिळते आहेत. 17 बॉल 26 समीकरणं बनली गेली आहेत. प्रशांत गावंड, चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली लाईन लेंथ पकडावी लागेल. फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईकला त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आत्ताच्या सध्याच्या घडीला पाहता मिळत आहेत. संदेशजी पाटील डगआउट मध्ये संदेश पाठवतायत, यस मी आहे, याचं उत्तम उदाहरण देत असताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये वातावरण निर्मिती होताना पाहायला मिळते आपल्याला. शूरवीर हो, ही कॅच नाही तर ही मॅच सोडली आहेत. मन तयात माया जाईच्या कायात इथे मात्र पाहायला मिळालं. झेल झालाय ड्रॉप, जीवदान मिळालंय संदेश पाटीलला. 17 बॉल आता 16 बॉल आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 16 धावा. साईक चेंज झाली आहे. आता आशिष म्हात्रे आहेत, यांच्याकडे एक क्षमता आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती, परंतु इथून चांगला बॉल आलाय. एक एक बॉल आत्मविश्वास वाढवताना मात्र पाहायला मिळत आहेत. न हरता न थकता न थांबताना प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबी थकता असं म्हटलं जातं. आता इथून प्रयत्न करावा लागेल, तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. चांगला बॉल, परंतु डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आहे तिथेही झेल ड्रॉप झालाय. योगेश गावंड रनआउटची संधी तीही सोडली आहे. अगदी पाहायला गेला तर मनस्थितीमध्ये नाही आहे. थ्रो डायरेक्ट झाला इथे मात्र पाहायला गेला तर, आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. साज बाज ताज इथे मात्र शिट्यांचा आवाज 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 आवाज, टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट. सध्याच्या घडीला टीम जय भवानी कोपरोली. काय खेळ चाललाय. वाघरेश्वर दुर्शेत आणि एका बाजूला जय भवानी कोपरोली. थोडासा मात्र इथून खेळामध्ये नियंत्रणामध्ये नाहीये टीम. क्षेत्ररक्षण करत असताना वाघरेश्वर दुर्शेत क्षेत्ररक्षणावरती काम करावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. पाहायला गेलं तर खूप छान इथे मात्र खेळ होताना पाहायला मिळाला. सुपर 4 तुझ्याच याच्या खाली होती. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण फलंदाज संदेश पाटील. त्याच्यानंतर दांडी गुल 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 गुल. म्हणतात ना, चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा, चुकला तरी एखादा तारा तुम्हाला नक्कीच मिळेल. तो तारा मिळवलाय संदेश पाटीलच्या स्वरूपामध्ये. फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वीही झाले. गोलंदाज प्रशांत गावंडनं यष्ट केल्यात उद्ध्वस्त फलंदाज बाद. आता येणारे बॉल असणार आहे ते 13 आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 13 बॉल 22. परत एकदा भीषण शांतता. वाघरेश्वर दुर्शे टीम वेट अँड वॉच मध्ये आहे, सेलिब्रेशन करत नाहीयेत. ते अंतिम क्षणाची वाट बघतायत, कार्यक्रम टप्प्यामध्ये आणण्याचा. ऍडव्होकेट प्रशांत गावंड गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. येते वकिली क्षेत्रामध्ये नामांकित नाव त्यांचं आपण अनेक वेळा पाहिलंय. आज आपल्या गावासाठी
मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जात असताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. नवीन फलंदाज भूषण म्हात्रे क्रमांक 4 वरती आलेत. मिडल ऑर्डर मध्ये येतात, आपल्या नावाचा परिचय देतात, इथे द्यावं लागेल तुम्हाला. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमीच कठीण होत असते आणि तीच प्रयत्न ऍडव्होकेट प्रशांत गावंड गोलंदाज करत असताना पाहायला मिळतात. इथे षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकानंतर धावफलकावरती 19 धावा आल्यात. आता विजयासाठी 12 बॉल आणि 22 धावांची गरज. 11.00च्या सरासरीनं प्रति ओव्हर मागे इथे मात्र धावा बनवायच्या आहेत. या षटकामध्ये किती धावा येतील त्याची चर्चा पाहायला मिळणार आहे. पहा, या षटकानंतर ड्रिंक ब्रेक आहे. जर पाण्याची आवश्यकता असेल तर मिळेल तुम्हाला, गरज असेल तर मिळेल. पाणी सर, पाणी नाही वाटतं. आता विजयासाठी 12 बॉल 22. चला, या षटकानंतर पाणी मिळेल. खरंच गरज असेल तर पाणी पाठवू आम्ही तुम्हाला मैदानामध्ये. चला, पाणी घेऊन जायचं, लवकर जायचं, फास्ट. 12 वाज खेळाडू जाईल, 12 वाज खेळाडू जाईल. उमेश डंगर गोलंदाजी मार्क वरती. हा षटक ना महत्वपूर्ण आहे. या षटकामध्ये किती धावा खर्च होत आहेत ते महत्वपूर्ण. अपयशाने खचून जाऊ नका, अधिक जिद्दी व्हा. इथे जिद्दी व्हावं लागेल. दोन्ही खेळाडूंना चांगला खेळ इथे मात्र पाहायला मिळतोय. यानंतर बापेश्वर उर्नोली आणि आदेश कळवे टीम मॅच पाहायला मिळेल. बापेश्वर उर्नोलीनं टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेण्यात आलाय. दोन्ही टीमला विनंती करेन की आपण तयार राहायचंय. धावफलकावरती धावा 19. आज इतिहास घडलाय, त्याची चर्चा आपण करू याच्यानंतर. गोलंदाजी मार्ग वरती उमेश डंगरला पाहतोय. तयार इथे मात्र पाहायला मिळत आहेत, म्हणून तर या आयोजनाची चर्चा झाली आहे. रात्री 3 वाजताही चहा आलाय. काल सँडविच आले होते, वडापाव आले होते आणि स्वतः सरपंच साहेब डायरेक्ट थेट मार्केटमध्ये गेले होते. अन्नदाता सुखी भव असं म्हटलं जातं. ओ, चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. दांडी झाली, गुल. आणखी एक विकेट इथे मात्र प्राप्त करून दिली आहे. उठा, जागृत व्हा. जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत लढत राहा, थांबू नका. आणि हेच मात्र पाहायला मिळतंय. टीम उमेश डंगरच्या मार्फत विकेट प्राप्त केलाय. आता दुर्शेचे समर्थक जागे झाले आहेत. पहा, काहीतरी खेळाडू थेट मला वाटतं ऑफिस मधून आलेले आहेत. नाव काय? आकाश गावंड. आणि साहेबांना उद्या तुम्हाला सुट्टी द्यायला सांगू आपण. फशीप आहे उद्या, परंतु सौरभ नाईकची मला वाटतं उद्या फशीप आहे. साहेबाचा नंबर द्या, आम्ही इथूनच कॉल करू. हाय व्होल्टेज ड्रामा सौरभला पाहतोय, पण इथे खेळताना धावफलकावरती धावा लागल्या जातात 19. 11 बॉल मध्ये 22 बनवायचे आहेत. प्रत्येक बॉल घडीक तुम्हाला 2 धावा बनवाव्या लागतील. इथे पाहायला गेला तर उमेश डंगर गोलंदाजी मार्क वरती छान गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतात. मयूर ठाकूर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डेरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जय भवानी कोपरोली या टीम कडून वाघरेश्वर दुर्शेत टीम सध्याच्या घडीला मॅच बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जातोय. होय, आपण पाहायला गेला तर या गोलंदाजीवरती मात्र आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. लेफ्ट हँड बॅट्समन मयूर ठाकूर स्ट्राईकला पाहायला मिळतात. झेल इथे मात्र घेतला जाईल का? जजमेंट आलाय. होय, घेतलाय झेल.
आणि फलंदाज बाद महत्वाची विकेट प्राप्त करून दिली आहे. उत्साह हे सर्व काही आहे, फक्त ते गिटाराच्या तारांप्रमाणे नीट आवरलेले गेले पाहिजे. आणि हा गिटार वाजवला जातोय सुमधुर पद्धतीने गोलंदाज उमेश डंगरच्या मार्फत आणि प्राप्त केली आहे. इथून मात्र झेल पकडलाय अप्रतिम तिथे रोहित गावंडनं आणि फलंदाज बाद मयूर ठाकूर गोल्डन डकचा शिकार होऊन मात्र मैदानाच्या बाहेर. थोडेसे नाराज हताश मयुरी ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना माहित आहे की थोडीशी ताकद पाहिजे होती या फटक्यामध्ये. षटकारामध्ये कन्वर्ट झाला असता तर परिपूर्ण मॅच बनली गेली असती टीम जय भवानी कोपरुली टीमकडे. परंतु आता समीकरण बदलली गेलीत. येणारे 10 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. प्रयत्न करत राहा, कारण अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाही आहेत. तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. ज्या पद्धतीनं कमबॅक केलंय वाघरेश्वर दुर्शेत. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक घडेल का? आजच्या रात्रीतील तिसरी, हो तिसरी हॅट्रिक घडलीये. काय गोलंदाजी पाहायला मिळतोय. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि तो कठीण खेळ बनवलाय गोलंदाज उमेश डंगरनं. उमेश डंगर नावाच्या मात्र गोलंदाजांचा बोलबाला मात्र पाहायला मिळतोय मैदानामध्ये. काय गोलंदाजी केली आहे, इम्प्रेस केलंय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहायला गेला तर रोहित गावणकडनं मात्र विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती वाघरेश्वर दुर्शेत टीम कडनं. आता दुसरी मात्र इथे विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे वाघरेश्वर दुर्शेत टीम कडनं, ती उमेश डंगर कडनं. दोन्ही गोलंदाज आपल्या नावाचा मात्र डंका पेटवताना पाहायला मिळत आहेत. आता कमबॅक केलंय टीम वाघरेश्वर दुर्शेत कडनं. कार्यक्रम टप्प्यात आणलाय. टप्प्यावरची गोलंदाजी टप्प्यात कार्यक्रम केलाय. आलेल्या फलंदाजांना माघारी धारण्यामध्ये परिपूर्ण यशस्वी. आता येणारे 9 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. 9 बॉल 22 समीकरण पहा. भविष्य धुक्यासारखा अस्पष्ट दिसतो ना, तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. वर्तमान काय म्हणतो ते येणारे 9 बॉल 22 धावा. एखादा षटकार, एखादा चौकार. षटकार चौकाराची बोलीभाषा बोलावी लागेल. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर थोडासा आउटसाइड रीच मध्ये नव्हता, लाईन मध्ये नव्हता स्टंपच्या. त्यासमोर इथून लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव डिक्लेअर केली आहे पंचानी. एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा. आता येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 21 धावांची गरज. 8 बॉल 21 हे 2 बॉल खूप महत्वपूर्ण आहेत. जे प्रयत्न न करता मिळतं ते आयुष्यभर टिकत नाही, जीवनभर टिकत नाही. आणि जे जीवनभर टिकतं ना, ते प्रयत्न न करता मिळत नाहीये. प्रयत्न करावा लागेल, कष्ट करावे लागतील. या मॅच मध्ये खूप छान गोलंदाजी येते. उमेश डंगर यांना मात्र क्रमांक 3 वरती गोलंदाजीसाठी आणले आणि त्याने मात्र कमबॅक करून दिले आपल्या टीमला. एका बाजूला टीम वाघरेश्वर दुर्शेत तर दुसऱ्या बाजूला जय भवानी कोपरोली गाव जिंकणार की दुर्शेत गाव जिंकणार हे मात्र अंतिम बॉल नंतर आपल्याला मात्र समजणार आहे. आता येणारे 7 बॉल आणि 21 धावांची गरज. या बॉलवरती षटकार चौकार आला तर मॅच बनवू शकतोय कोपरोली टीम साठी. हो यालाय, परंतु ते डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत. पकडला गेलाय झेल आणि फलंदाज बाद. आणि इथून मात्र या रात्रीतील मिडल ओव्हर हाताळणारा मात्र इथून गोलंदाज ठरलाय. त्या गोलंदाजाचं नाव आहे उमेश डंगर. काय गोलंदाजी केली आहे, अफलातून गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळाली. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही आहे, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. आपले ओळख निर्माण करणारा मात्र हा खेळ इथे मात्र साकारलाय उमेश डंगर या गोलंदाजाने. उमेश डंगरची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उमेश डंगर साठी झाल्या पाहिजे. आता ही लास्ट वॉर्निंग आहे. जर का आता तुम्ही आतमध्ये गेलात तर पॅनल्टी दिली जाईल. 12व्या खेळाडू ऑब्जेक्शन घेतायत. एकदा माफ केलंय, याच्यानंतर माफ केलं जाणार नाही. कॅप्टन कोण आहे? कॅप्टन तुमचा दीपेश गावंड.
चला वॉर्न करा, नंतर मग कोणतीही सबब तुमची ऐकली जाणार नाहीये. सामना क्रुशल आहे, एक एक धाव महत्वाची आहे. जर का आतमध्ये गेलात तर पॅनल्टी दिली जाईल. रजनी स्पर्धा खेळतोय आपण. 1,11,111 आणि बाईक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. या स्पर्धेची चर्चा रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती झाली आहे आणि अंगठी आहे सोन्याची. सध्या सोना घ्यायचा स्वप्न सुद्धा पाहू शकत नाहीत, पण आमच्या आयोजकांनी स्वप्न पाहिलं की आमच्या खेळाडूंना सोन्याची अंगठी द्यायची. काय स्पर्धा आहे. स्पॉन्सरसाठी सोन्याची अंगठी. वाव, आता ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि हा आलाय शानदार षटकार. मॅच मध्ये कमबॅक इथे मात्र करत असताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र विजयासाठी येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. 5 बॉल 15. या षटकारानं समीकरण बदलली आहेत. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी आहे ना, तोच खरा कर्तृत्ववान आहे. रोहित गावंड मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला होता यांच्या गोलंदाजीवरती, परंतु त्याच्यानंतर 4 विकेट. आणखी एक ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय. ओ हो 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 हो, पहा जल्लोष. आता मात्र जय भवानी कोपरोली संघाचा. आता भीषण शांतता इथे मात्र दुर्शेच्या डगआउट मध्ये. कॅमेरामन जरा जिथे टिपा जरा. चंदू सर सांगा जरा, प्रेक्षकांना घ्या आमच्या जरा. येस, पहा काय अप्रतिम अप्रतिम. पहा प्रेक्षक, एकदा जल्लोष जल्लोष. कोपरोली आवाज, कोपरोली आवाज. काय आवाज आलाय. या गोलंदाजांवरती तुटून पडले. 2 बॉल वरती 2 षटकार. गेल्या मॅच मध्ये 4 विकेट घेणारा गोलंदाजांवरती मात्र ठासून ठोकून बॉल ठिकाणावरती नेले. हे प्रेक्षक पहा आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग, दुर्शेत गावाचे आणि कोपरोली गावाचे. एकदा जल्लोष कोपरोली. ओ वा, रात्रीचे वाजलेले आहेत 3. उद्या सकाळी 7च्या फशिपला जायचंय बऱ्याच जणांना. नाही, बरेच जण तिका बॅग घेऊनच आलेत. इथूनच मैदानावर डायरेक्ट कंपनीत जाणार आहेत. आणि या धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 32. आता 4 बॉल आणि 9 धावांची गरज. कुठेतरी वाटत होता हा सामना सहजरित्या टीम वागरेश्वर दुर्शे जिंकेल. अल्टी पलटी म्हणून म्हटलं जातं ना, हा क्रिकेट खेळ जंटलमॅन लोकांचा आहे. कसा अल्टी पलटी खेळ ना ते सांगता येणार नाहीये. खूप छान, खूप छान इथे मात्र खेळ पाहायला मिळालं. अंधारत नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. या अंधाऱ्यामध्ये चमचमता तारा बनला गेलाय सध्याच्या घडीला. रितेश म्हात्रे आपण पाहायला गेला तर एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न मात्र केला जाईल का, परंतु इथून पंच कळतील हा बॉल स्टॉप झालाय. धाव घेऊ शकत नाहीये तुम्ही. आता मात्र एका बॉल वरती 5-5 जण जात आहेत. म्हणजे हा प्रेशर आहे, हा प्रेशर आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. आमचे जेपी दादा सुद्धा माठी टेकून बसले होते सोप्यावरती, आता ते पुढे सरकलेत. त्यांनाही माहिती आहे मॅचचं महत्व काय आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त. खूप छान येते क्रिकेट. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. शक्य कसं होईल त्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमच्यामध्ये ठासून 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 आत्मविश्वास भरला पाहिजे. व्हॉट अ मॅच. 3 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. 3 बॉल 8. अशक्य असं या जगात काहीच नाहीये. तुमच्यासाठी फक्त एक इच्छाशक्ती, आणि इच्छाशक्ती तुमच्यामध्ये ठासून भरली पाहिजे. प्रयत्न करावा लागेल. 3 बॉल मध्ये 8. या बॉलवरती षटकार आला तर मॅच बनेल कोपरोलीसाठी. डॉट बॉल आला तर मॅच बनेल दुर्शेसाठी, परंतु स्ट्राईक कन्वर्ट झाली आहे. यष्टीरक्षकांकडून चुकी झाली आहे. आमचे 12वे खेळाडू
राज आता राजच्या सुद्धा मात्र छात फासल्या फासफूस व्हायला लागल्या आहेत, कारण त्यांना माहिती आहे हाय व्होल्टेज ड्रामा विजयासाठी 2 बॉलमध्ये 7 ची गरज. 2 बॉल 7, एक षटकार, एक धाव, एक धाव, एक षटकार. बंडेल का, मारलं जाईल का? डॉट बॉल, एखादा विकेट, विकेट एखादा डॉट बॉल. कोण जिंकेल? दुर्शेत जिंकेल की कोपरोली? कोपरोली जिंकेल की दुर्शेत? कोण जिंकणार? वहा फटका चांगला, फ्लॅटेड, ग्लोरियस बॉल, सीमा पार, आणखी एक आलाय शानदार, जबरदस्त. इथून मात्र या मॅचला विजयीच्या दिशेनं नेणारा ऑन फायर रितेशच्या बॅट मधून चौकार. काय खेळलाय चुलीवरचा तवा आणि रितेश भाईची हवा हवा आणि हवा. मॅच पडली गेली आहे. सर एक कविता मी म्हणेन, अडला असशील हजारदा, पडला असशील हजारदा, पराभवाच्या त्या भयान राती रडला असशील हजारदा, मूठ आवळ आणि अश्रू आवर, ध्येयावरती रोख नजर, एक प्रयत्न अजून कर, एक प्रयत्न अजून कर. एक बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. 1 बॉल 3. कोण जिंकेल? एकदा आवाज, कोपरोली आवाज. 1 बॉल 3. टीम दुर्शेत, दुर्शेतकर. कोणाचा आवाज जास्त आवाज येईल ती टीम जिंकणार आहे. दुर्शेत की कोपरोली? कोपरोली आवाज, दुर्शेत आवाज. मॅच स्टार्ट. 1 बॉल 3. हा बॉल चांगला ऑन साइडला ढकलून दिलाय. 1 धाव मात्र कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, दुसरीही कंप्लीट झाली. बॉल हातामध्ये आलाय, बॉल झालाय स्टॉप, म्हणजे स्कोर झाला इक्वल आणि सामना जिंकलाय. इथे मात्र टीम वागरेश्वर दुर्शेत. ओ हो पहा, अति उत्साही होऊ नका. कॅप्टन कॅप्टनचं नाव काय? दीपेश कॅप्टन, जरा सांभाळा तुमच्या समर्थकांना. पहा, आपण इथून मनाचा मोठेपणा कोपरोलीकरांनीही दाखवलाय. जे हरलात तरी ते सुद्धा टाळ्या वाजवत आहेत. हाय माणुसकी आहे, त्यांना सुद्धा तुम्ही तेवढं समोरून माणुसकी दिली पाहिजे. हा क्रिकेट असाच आहे.